डॉक्टर काय झालंय आजीला? काही सिरियस नाही ना? का शॉक बसलाय या सगळ्याचा? प्रायमरीली मला फार काही गंभीर असं वाटत नाहीये. ऑफकोर्स त्यांना शॉक बसला असणारच. आय थिंक त्यांना ना स्ट्रॉंग ट्रँक्युलायझर दिलं असणार. आय मीन गुंगीचं औषध, म्हणून त्या बेशुद्ध आहेत. आणि ब्लड टेस्टचा रिपोर्ट आला की एक्झॅक्ट कारण समजेलच आपल्याला. पण आजी साधारण शुद्धीत कधी येतील? आपण आजीला ऍडमिट करायचं का हॉस्पिटलला? तुम्ही प्लीज जी काही फास्ट आणि बेस्ट ट्रीटमेंट असेल ना ती द्या. मला ॲडमिट करायची काही गरज वाटत नाही आता, कारण त्यांचा BP ना नॉर्मलपेक्षा थोडा कमी आहे आणि ते काही काळजी करण्या इतपत नाही आहे. आणि हो, त्यांना आता शुद्ध आली ना की आपल्याला अजून काही बाकी गोष्टींचा अंदाजसुद्धा येईल. त्यांना जे काही गुंगीचं औषध दिलं गेलंय त्याचा परिणाम उतरला की त्यांना आपोआप शुद्ध येईल. नक्की ना? हो नक्की, काळजी करू नका. आणि हो, फक्त त्यांना शुद्ध आल्यानंतर थोडं सांभाळावं लागेल आपल्याला. कारण की कसं आहे ना, आजीचं वय बघता त्यांना पुढचे काही दिवस थोडंसं टायर्डनेस किंवा गरगरल्यासारखं वाटू शकतं. म्हणून मुवमेंट्स करताना थोडी काळजी घ्या. मी सगळी काळजी घेईन डॉक्टर. ऑफकोर्स तुम्ही काळजी घेणार. हो, पण काही लागलं तर किंवा काही शंका असेल तर तुम्ही कधीही कॉन्टॅक्ट करा. नक्की डॉक्टर. ओके, येते मी. थँक्यू. थँक्यू. मोस्ट वेलकम. आजी, मी ना खूप पूर्वीच आजीच्या सिक्युरिटीच्या संदर्भात काही निर्णय घेतले पाहिजे होते. आणि आजी पण ऐकत नाही. 1000 वेळा तिला सांगितलं की बाहेर जाताना कोणाला तरी सोबत ठेव. घरात इतका स्टाफ आहे, कोणाला एखाद्याला घेऊन गेली बाहेर तर काय बिघडेल? पण ऐकायचं नाही, हट्टीपणा करायचा. खरं तर मीच आग्रह धरायला पाहिजे होता. ती जे सांगेल त्याला मी हो म्हणत गेलो. चुकलं माझं. असं नका म्हणू. तुम्ही स्वतःला नका ब्लेम करू. मुळात आजींच्या बाबतीत असं काहीतरी होईल याची कुणाला कल्पना होती? तरी पण माझ्यामुळे झालं नाही. माझ्या बिझनेस रायव्हलरीमुळे ही वेळ आली आजीवरती. राजवाडे अहो नाही, उलट तुमच्यामुळे तर आजी लगेचच आपल्याकडे सुखरूप परत आल्या. माहित नाही, पण यापुढे मी कुटुंबातल्या कोणाच्याही सेफ्टीच्या बाबतीत हायगाय करणार नाही हे नक्की. हो मला माहिती आहे, कळतंय. पण आत्ता त्या कशाचाही विचार करू नका. फक्त आजींचा विचार करूया ना आपण आत्ता. पूर्ण आहेत, बघायची गरज नाही. बाहेर कुठेही आमचं नाव घ्यायचं नाही, लक्षात ठेव. आणि आमच्या घरापर्यंत बिलकुल यायचं नाही. चल रे. सुष्मिता, अरे चिडू नकोस तिच्यावर. फोन रिसीव्ह कर आणि काय म्हणते ते बघ. आणि तिला हॅपी ठेव. तिला कुठेतरी डिनरला घेऊन जा. तिला हॅपी ठेव, नाही तर ती स्वानंदीला जाऊन सगळं सांगेल एक दिवस. आणि मग ते आपल्याला भारी पडेल. हॅलो. आजी, राजवाडे राजवाडे आजी. आजी, ए बरं वाटतंय का तुला? बरं वाटतंय? हा, बरं. उठू नकोस. पडू ना, उठू नकोस. बरं आहे का? पिंट्या, हा, हे भयानक स्वप्न होतं की काय असं वाटतंय मला. जाऊ दे. आपण हे ना, हे सगळं स्वप्न होतं असं समजूया. तू ठीक आहेस ना? हेच माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे. तुला काही होतंय का? तुझं डोकं वगैरे दुखतंय का? कसा कोरडा पडलाय नाही. मी पाणी पाणी घेऊन आणतात. स्वानंदी मॅडम पाणी आणतात. हा हा, थांब. तू आधी पाणी पी, बोलू नकोस काय. हे धर, थोडीशी मान वरती कर. सावकाश. पडून राहा. काय झालं? दमले रे मी. सगळं स्वप्न नव्हतं ना आजी. जाऊ दे ना आता ते सगळं. सांग ना. आजी, या सगळ्या अनप्लेझंट गोष्टी कशाला आठवायच्या? हा, ते ठीक आहे रे, पण माझ्या आठवतं ना आता ते बोलायला आपण त्या. राजवाडे, बोलून बरं वाटणार असेल आजींना तर त्यांना बोलू दे. आपण घाई काय? या वयात सगळ्याची घाई असते रे पिंट्या. नंतर म्हणायला नंतर आलाच नाही. आजी, कशा करता तुला असं बोलायचंय का? बोललंच पाहिजे का? आजी, बघा ना. आजी तुम्ही बोला.
तुम्हाला बोलावंसं वाटतंय ना, तुम्ही हवं तेवढं बोला. त्रास व्हायला लागला तर फक्त थांबा, ठीक आहे? काय आठवतंय तुम्हाला? मंदिराबाहेर पडले ना आणि माझे पाय घसरून मी अशी पडणार होते. त्यानंतर दोघी जणी बायका होत्या, त्यांनी मला असं सावरून घेतलं आणि मग ना अशी समोरून अरे गाडी आली आणि त्यातनं गुंड होते, त्यांनी असं मला ढकललं रे गाडीमध्ये आणि त्या दोघींनी त्यांनी पण मला ढकललं आतमध्ये. म्हणजे मी खूप प्रतिकार केला, असा सुटायचा केला प्रयत्न, पण काय आठवत नाही रे पुढे काय झालं. ठीक आहे. म्हणजे असं डोळ्यासमोर अशी अंधारी आली आणि कळलंच नाही रे काय झालं पुढे. आजी, बाय एनी चान्स तुम्हाला त्या बायकांचे किंवा ती जी कोणी माणसं होती त्यांचे चेहरे आठवत आहेत का? नाही ग, मला नाही आठवत रे. आणि कसं त्यांचे ना चेहरे झाकलेले होते ना, नाही आठवत. इतकं सगळं असं पटकन झालं रे की काय नाही, म्हणजे काहीच नाही आठवत. डोकं दुखते पिठ्याचं, डोकं दुखते. बस तू आता काही बोलू नकोस, शांत पडून राहा. तू ठीक आहेस, आमच्या जवळ आहेस, सुरक्षित आहेस, हेच सगळ्यात महत्वाचं आहे आजी. बाकी सगळं नंतर बघू. तू आता आराम कर आणि एक लक्षात घे, मी पूर्ण वेळ दाराच्या बाहेर कोणाला तरी बसवणार आहे आणि आता नाही म्हणायचं नाही, जे मी करीन ते गपचूप ऐकायचं. पिठ्या बस. आजी, भूक लागली असेल ना, मी छान गरम गरम मऊ मऊ खिचडी करून आणू तुमच्यासाठी. वरून तूप पण टाकते आणि थोडंसं लिंबू लोणचं. चालेल? आणा तुम्ही, ती खाईल. हा, आणि मी- चांगली अशी मऊ करून आणा. हो, आणि लगेच. माझा ऐका ना, माझा प्लीज फोन लावा ना चार्जिंगला. हो, लावते. म्हणजे तू परत मला आता 3-4 दिवस असंच झोपून राहायला सांगणार आहेस ना? म्हणजे काय, तुला बरं वाटल्याशिवाय उठून येणार आहे आणि मी इथेच बसणार आहे, तुझ्या शेजारी, तुझ्या बाजूला. कळतंय? कुठेही जाणार नाही मी. पिंट्या, औषधं, आराम, सौम्य जेवण, हे सगळं करायला लावणार मी तुला. पण काय करायचं रे, कारण मला ना ते आजारी पडलं की असं समसमी जेवावंसं वाटतं रे. आजी, तू आधी बरी हो, मी स्वतः तुला हवं ते खायला घेऊन जाईन. बरीच आहे रे बस ना. मी. हे बघ, तुला जर काही झालं ना तर मी, तुला कळतंय ना, मला फक्त तुझ्या जवळ असू दे आजी. कुठे बघितली होती मी ही अंगठी? एवढी का ओळखीची वाटते? अगदी घरातच बघितल्यासारखी वाटते. म्हणजे आजींना किडनॅप करण्यामागे काकूंचा हात असेल? ते खरंच या थराला गेल्या असतील का? नाही, हे जर खरं असेल तर मला पॅनिक होऊन चालणार नाही. मला यावेळी खूप शांतपणे वागावं लागणार आहे. घाई करून चालणार नाही. आधी पुरावे शोधावे लागतील आणि मगच काकूंशी बोलावं लागेल. राजवाड्यांच्या फोनवर त्या किडनॅपरचा फोन आला होता, त्या नंबरवर कॉलबॅक करून बघू का? अरे यार, याचा फोन बंद आहे.